ओके. आणि पहिल्या 2ला तर काही आपल्याला खर्च आला नाही. तिसरा जो खर्च होता तिचा हिच्यासोबतचे आता कॉम्पिटिटर आहे की हा, हा. हुंडाईकडनं एक्स्टर येते. हम्म. एक्स्टर चालवायचा कधी चान्स मिळाला आणि आजपर्यंत? चालवली होती आता. तिने सांगितलं होतं की ऑइल चेंज केल्यानंतर थोडं वाढेल, हा. पण अजून तरी मला काही तसा अनुभव आलेला नाही. नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फोर्ड ऑटोमेटच्या आजच्या एक नवीन ओनरशिप रिव्ह्यू मध्ये. आणि ओनरशिप साठी आज आपल्याकडे मित्रांनो ती म्हणजे तुमची टाटा पंच, इंडियाज नंबर 1 सेलिंग कार. आत्ताच्या टायमाला म्हणजे जे तुमची सुझुकीची वॅगनार वगैरे जेवढे गाड्या होत्या त्यांना मागे सोडून आता टाटा पंच तुमची नंबर 1 सेलिंग कार झाली आता मागच्या काही महिन्यांपासून. कारण की त्या काही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करते मित्रांनो. एक सब 4 मीटर एसयूव्ही गाडी खूप सारे स्पेसिफिकेशन घेऊन तुमच्यासाठी येते. काय काय फीचर्स तुम्हाला भेटतील, काय काय स्पेसिफिकेशन भेटतील त्याबद्दल आपण ओनरशिप मध्ये बोलणार आहोत. पण स्टील एक सेफ्टी म्हणून एक सगळ्या गोष्टींचं जर बघितलं तर टाटा पंच नक्कीच एक चांगलं तुमच्यासाठी पॅकेज असू शकतं. त्याच्याच बद्दल आम्ही ठरवलं की तुम्हाला माहिती देण्यासाठी ओनरशिप रिव्ह्यू आणावा मित्रांनो, जेणेकरून जर तुम्ही टाटा पंच घेण्याचा विचार करत असणार तर नक्कीच तुम्हाला सगळी डिटेल माहिती भेटेल. त्यासाठीच आज आपल्यासोबत चॅनलला जोडले गेले म्हणजे डॉक्टर धीरज देसले सर. सर स्वागत आहे तुमचं फोर्ड ऑटोमेट मध्ये. नमस्कार. नमस्कार सर. पहिले आपण माहिती घेऊयात तुमच्या टाटा पंच बद्दल. तर सगळ्यात पहिले म्हणजे ही गाडी तुम्ही कधी घेतली होती? ही आता 1.5 वर्ष झाला. 16 जानेवारी 2023 ला घेतली आपण. अच्छा, म्हणजे चांगला टाइम पिरियड आहे. आणि याच्यात गाडी किती किलोमीटर रन झाली? आता 22,000 झाले ती 1.5 वर्षामध्ये. 1.5 वर्षामध्ये. आणि सगळा रन तुम्हीच केलाय भाऊ? मोस्टली तर मीच केलाय. आपण हायवेला पण चालवली गाडी आणि गावात पण चालवली. जास्त करून आपली सिटी मध्ये यूज आहे तिचा. अच्छा. सगळ्यात म्हणजे टाटा पंच घेण्यामागचं कारण काय होतं? कारण की त्या टायमाला 1.5 वर्षापूर्वी नाही म्हणत तुम्हाला सिडॅन किंवा हॅचबॅक सेगमेंट मध्ये खूप गाड्या असतील अवेलेबल, तरी टाटा पंच का? टाटा पंच असं होतं, आम्ही आधी टियागो बघितली होती. टाटाचीच होती ती पण. बरोबर. पण तिची हाईट वगैरे थोडासा त्याच्यानंतर मग स्विफ्ट बघितली, वॅगनर पाहिली. तर मग आपल्याला ही जेव्हा आली तेव्हा आपल्याला तिची हाईट वगैरे सर्व आवडलं. चालवल्यानंतर स्टेबिलिटी वाटली, त्याच्यामुळे मग आपण घेतली. आणि दुसरं म्हणजे किमतीच्या मानाने त्याच्यात सर्व फीचर्स दिलेले आहेत त्याचे. अच्छा. तर हिची ऑन रोड प्राइसिंग किती जाते धुळे सिटीसाठी? म्हणजे तुम्ही घेतली होती तेव्हा किती प्राइसिंग? आता हे जे मॉडेल आहे ना आपलं ऍडव्हेंचर मॉडेल आहे, ऍडव्हेंचर मी जेव्हा घेतली होती तेव्हा 8,03,000. अच्छा. तेव्हा सीएनजी नव्हती, आता तर तिच्यात सीएनजी सुद्धा अवेलेबल आहे. बरोबर. तर मग हिचा जो परफॉर्मन्स होता आतापर्यंत तरी मला चांगलाच वाटला. अच्छा. तर परफॉर्मन्स बद्दल बोलतोच आहे आपण. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला हिचा ड्राईव्ह करताना? थोडस सिटीमध्ये जेव्हा आपण चालवतो तेव्हा थोडस हार्ड जाते, पण जेव्हा आपण हायवेला जातो तेव्हा गाडी एकदम कम्फर्ट आहे चालवायला. काही प्रॉब्लेम नाही. आपण टॉप स्पीड 120-125 पर्यंत गेली गाडी. स्टॅबिलिटी होती तेवढ्या टायमाला? प्रॉपर तुम्हाला एकदम सेफ्टी वाटेल जेव्हा तुम्ही गाडी चालवणार, तर एकदम सेफ्टी फील होईल. बॉडी रोल वगैरे म्हणजे सेफ्टी फील होईल तिच्यात. अच्छा. आणि ही गाडी म्हटलं होतं की तुमची सब 4 मीटर मध्ये येते, बरोबर, जी की डिझाईन आहे, जी की तुमची प्रॉपर लेंथ वगैरे 5 सीटर कार आहे. ॲग्रीड होतात, मागे 3 लोक आरामात बसतात. आणि हायटेड लोक जरी असले तरी आरामात बसतात. बूट स्पेस पण भरपूर मोठा आहे तिचा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सिटिंग बद्दल तर कोणाला काही इश्यू नाही. ओके. या गाडीतले टाटा पंचचे तुम्हाला काही प्रोज सांगायचे असतील तर तुम्ही प्रोज काय म्हणणार? हिचं सर्वात मेन म्हणजे जेव्हा आपण ऑफ रोडिंगला पण गाडी चालवतो, आता आपल्याकडचे रस्ते बऱ्यापैकी, मग तिच्यात ऑफ रोडिंगला पण गाडीला एकदम त्रास नाही काहीच. सस्पेन्शन वगैरे तेवढं आहे, सस्पेन्शन पण चांगले आहेत आणि हाईट असल्यामुळे आपल्याला अडचण कुठेच येत नाही तिला. अच्छा. आणि म्हणजे आता गाडी तुम्ही एवढे 1.5 वर्ष चालवतायत, काही कॉन्स वगैरे तुम्हाला आजपर्यंत दिसले? म्हणजे फक्त तिचा आपला ऍव्हरेज जो आहे तो 14, 13, 14.5 असंच दिला आता. हायवे साठी हायवे पण आणि म्हणजे धरून 14 पर्यंतच देते ऑन ऍव्हरेज. ऑन ऍव्हरेज 15च्या पुढे अजून गाडी गेली नाही, फक्त 13.5, 14 पर्यंतच झाला. अच्छा. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ऑइल चेंज केल्यानंतर थोडं वाढेल, पण अजून तरी मला काही तसा अनुभव आलेला नाही. 22,000 किलोमीटर म्हणजे खूप चांगला रन पडतो. आणि स्टील म्हणजे त्याच्यात
ऑन एन ऍव्हरेज म्हणजे 14 तुम्ही मॅक्सिमम जे कोणी घेणार असणार त्यांनी एक्सपेक्ट 14 पर्यंत करावा. 14 किंवा 15 समजा. पण आता तिच्यात सीएनजी आली तर मग लोकांना जर ऍव्हरेज पण पाहिजे असेल याच्यात तर तो पण एक बेनिफिट आहे. बरोबर. त्याची पण प्राइसिंग काही जास्त नाही. हा, जास्त प्राइसिंग नाही. त्याच्यात एक चांगलं म्हणजे ऑप्शन आता अवेलेबल झाले या सेगमेंट मध्ये, या प्राइस मध्ये बेस्ट कार आतापर्यंत मला तरी वाटली. आता हे जे तुमचं रिदम, ऍडव्हेंचर रिदम, याच्यात तुम्हाला काय काय फीचर्स भेटतात गाडीमध्ये दुसऱ्या व्हेरियंट? याच्यात आता आपल्याला त्यांनी हार्मनचे साऊंड सिस्टीम दिलेली आहे. आपल्याला पूर्णपणे साऊंड सिस्टीम एकदम छान आहे त्याची. त्याच्यानंतर मग सीट ऍडजस्टेबल आहे, स्टेरिंग मोशन कंट्रोल आहे. बस मग आता तर फॉग लाईट नाही आपल्याकडे सध्या, ते वरून टाकावे लागतील आपल्याला आफ्टर मार्केट. मी आता वरून तर काहीच टाकलेलं नाही गाडीत, काहीच मॉडिफिकेशन केलेलं नाही. तरी म्हणजे ज्या गोष्टी कंपनी जेवढं त्यांनी दिलंय तेवढं आपण चालवतोय, त्याच्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा काहीच टाकलेलं नाही आणि त्या गोष्टी सफिशियंट झाल्या. तेवढं आपल्याला जर एवढं असेल, आता मग एवढा रन झाला पण मला तर काय अडचण आली नाही. बरोबर. ही गाडी तुम्ही घेतली होती ती धुळे शोरूम मधूनच घेतली? उज्ज्वल ऑटोमोटिव्ह. बरोबर. आपलं तुमचं सर्व्हिस सेंटरचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे गाडी घ्यायच्या अगोदर, सर्व्हिसिंगच्या वेळेस कसा काय एक्सपिरियन्स? गाडी घ्यायच्या वेळेस पण चांगलाच एक्सपिरियन्स आहे, असा काही दुसरा अनुभव नाही आला. बरोबर. त्यांनी चांगली सर्व्हिस दिली, माहिती पण भरपूर दिली. टेस्ट ड्राईव्ह आम्ही 2-3 वेळा गेलो होतो, 2-3 वेळा टेस्ट ड्राईव्ह वगैरे सर्व व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आता 3 सर्व्हिसिंग झाल्यात आपल्या गाडीच्या, तर तेव्हाही काही अडचण आली नाही. आपण जेव्हा सकाळी टाकली तर संध्याकाळपर्यंत गाडी रेडी भेटत होती. आणि थर्ड पहिल्या 2ला तर काही आपल्याला खर्च आला नाही. तिसरा जो खर्च होता तिचा 4-4.5 हजारापर्यंत गेला सर्व. इयरली मेंटेनन्स साठी पण म्हणजे जास्त इयरली मेंटेनन्स पण काही जास्त महाग नाही. आजपर्यंत फक्त ऑइल चेंज वगैरे या छोट्या मोठ्या थर्ड सर्व्हिसिंगला फक्त एकदा ऑइल चेंज आहे, ते पण 15,000 किलोमीटर चालू झाल्यानंतरच द्यायचे ते. 15,000 झाल्यानंतरच त्यांनी चेंज सांगितलं, त्याच्या आधी करायची गरज नाही. बरोबर. गाडी घेताना जे वॉरंटी पिरियड वगैरे होतं त्या टायमामध्ये तुम्हाला गाडीला काही प्रॉब्लेम आला नाही? नाही, आजपर्यंत तर काय अनुभव नाही आपल्याला. बरोबर. ओके. जर तुम्हाला हिला रेटिंग द्यायची असेल दादा, की एक आउट ऑफ 5 जर तुम्हाला एक रेटिंग द्यायची असेल, तुम्ही किती रेटिंग देणार हिला? आपण 4.5 देऊ हिला. ओके. म्हणजे तुमचं कम्फर्ट लेवल, परफॉर्मन्स सगळ्या गोष्टींवर 5 पॉईंट जे ते ऍव्हरेज साठी तेवढं जर राहिलं, तेवढं मायनस करू. बाकी तर मग गाडीला काही प्रॉब्लेम नाही. फॅमिली कार आहे, तुम्ही चालू शकता, हायवेला पण चालू शकता, ऑपरेटिंग पण चालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि डिझाईन सेफ्टी सर्वात फील होतं जेव्हा आपण गाडी चालवतो ना, एकदम जास्त सेफ्टी फील होतं गाडीत. बरोबर. हिच्यासोबतचे आता कॉम्पिटिटर आहे की Hyundai एक्स्टर येते, एक्स्टर चालवायसाठी चान्स मिळाला? चालवली होती आता एक्स्टर पण, आता एक दुसरी कार घ्यायचं चालू होतं ते आम्ही एक्स्टर पण चालवली. तर कसं वाटलं नाही, म्हणजे लुक वाईज पण एवढं खास नाही आणि चालवण्यात पण एवढं कम्फर्ट नाही वाटलं. म्हणजे दोघांमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर स्टील टाटा पंच तुम्ही जास्त प्रेफर करणार असं. आता तिचे आपण व्हील जर चेक केले तर तिचे एकदमच लहान दिलेले आहेत एक्स्टरचे, पंचचे जरा हाईट दिलेले, त्यांचे एकदमच लहान असं वाटतं. मग गाडी दाबली गेली. बरोबर. जेव्हा आपण मागे बसतो ना तेव्हा तिच्यात कम्फर्ट नाही येत. अच्छा. पुढे बसल्यावर तर ठीक आहे चालवताना, पण मागे वाल्यांना तर काही एवढं कम्फर्ट, कारण की याचं कॅबिन स्पेस चांगलं मॅनेज केलंय टाटाने या गोष्टींमध्ये. आणि जी तुमची एक्स्टर आहे ती तुमची बॉक्सी डिझाईन मध्ये येते, त्याच्यामुळे मग ते थोडं इश्यू होत असेल. याची बूट स्पेस किती तरी? बूट स्पेस म्हणजे आपलं जेवढं सामान आहे तेवढं बऱ्यापैकी होऊ शकतो आरामात. म्हणजे एखादी फॅमिली ट्रिप वगैरे गेली तर भरपूर आरामात होऊ शकतो. तिच्यात आता जे सीएनजी आले तिच्यात तर आपण सीएनजी बसून पण आपल्याला बूट स्पेस भरपूर. म्हणजे त्याच्यात आता सीएनजी नाही म्हणून मग आपल्याला बूट स्पेस भरपूर. बरोबर. दुसऱ्या ज्या सीएनजी गाड्या आहेत तिथं तुमच्या सिलेंडरमुळे बूट स्पेस तुमची खूप म्हणजे युज मध्ये नाही आहेत, पण टाटा पंच मध्ये तुम्हाला चांगली स्पेस भेटून जाते त्याच्यातही. बरोबर. ओके दादा, एक फायनल प्रश्न, जर तुम्हाला ही गाडी रिकमेंड करायची असेल दुसऱ्या ओनर्सला तर काय गोष्ट सांगणार आणि रिकमेंड करणार का नाही? नाही, ही कार तर मी 100% सांगेल की घ्या असं. फक्त जर ऍव्हरेज साठी पाहिजे असेल, शेवटी फॅमिली कारवाले काय विचार करतात की ऍव्हरेज नसेल तर मग गाडी चालवण्यात जरा प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर मग टाटा पंच घ्या, फक्त सीएनजी घ्या. ओके. फक्त पेट्रोल नका घेऊ असं. म्हणजे सीएनजी घेतलं तर तुमच्यासाठी बेनिफिशियल थोडं लॉंग टाइम 20-22चा ऍव्हरेज तिथं आपल्याला भेटू शकतो. म्हणजे तुम्ही गावात चालवली का हायवेला चालवली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम, कारण की मी जेव्हा गेले तेव्हा सीएनजी अवेलेबल नव्हतं. बरोबर असं. ओके मित्रांनो, हा होता एक डिटेल रिव्ह्यू, म्हणजे ओनरशिप रिव्ह्यू तुमच्या टाटा पंचचा. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारू शकतात. आम्ही सरांकडे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच टाटा पंचचा आम्ही एक रिव्ह्यू सुद्धा केलाय, तो जेव्हा स्टार्टिंगला आली होती तेव्हाचा तो रिव्ह्यू येतो, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तुम्ही आमच्यापर्यंत इंस्टाग्राम पासूनही रीच आउट होऊ शकता मित्रांनो, आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही गोष्टी विचारू शकतात. तर आता भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.